आता येईन बघा. सुरू झालं. ओके. बरोबर 1 मिनिटाने चालू करते. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरुपरंपरां. मन्नाथ श्री जगन्नाथ आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं श्रुतभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू तयाते. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते. समोर शास्त्रीजी दिसत आहेत. शास्त्रीजी, प्रवीण शास्त्रीजी आपल्या चरणी वंदन करते. सर्व वक्ते जे आहेत, सर्व वक्त्यांना, सर्व कीर्तनकार, सर्व प्रवचनकार, वैदिक कर्म करणारे सगळ्यांच्या चरणी वंदन करते. सर्व श्रोते जे आहेत त्यांना अभिवादन करते. आणि आजची जी सेवा आहे ती आपण चालू करूया. आपण कालपासून प्रश्नोपनिषद बघतोय. काल प्रश्नोपनिषदाचं नाव प्रश्नोपनिषद का आहे, तिथे आलेले 6 शिष्य, त्याची थोडी आपण पूर्वपीठिका बघितली की ज्याच्यामध्ये 6 शिष्य पिप्पलाद मुनींकडे आलेत. ते भगवान आहेत, अत्यंत आत्मविद्येसाठी, ब्रह्मविद्येसाठी ते आलेत आणि इच्छा धरून आलेत की आम्हाला आत्मज्ञान हवंय म्हणून. आणि भगवानांनी सांगितलंय की 1 वर्षभर इथे राहायचंय, चिंतन करायला सांगितलंय, ब्रह्मचिंतन करायला सांगितले अधिकार प्राप्त होण्यासाठी. की 1 वर्षामध्ये आचार्य बघतील ते कसे वागतायत काय नाही, आणि मग त्यानंतर प्रश्न विचारायला सांगितला. आणि कालचा पहिला प्रश्न जो आपण बघितला तर तो कबंदी यांनी विचारलेला. कोणता प्रश्न होता तर जीव आणि जीवसृष्टी जी आहे ती कशापासून निर्माण झाली. आणि मग त्यांनी सांगितलं की ईश्वराला कसं काय, कोणापासून निर्माण झाले. ईश्वर जो आहे त्यांनी किंवा हिरण्यगर्भ जो आहे त्यांनी ती निर्माण केली. आणि मग कशाच्या साह्याने केली तर प्राण आणि रई. आणि हा जो संपूर्ण जे रई म्हणजे काय आणि प्राण म्हणजे काय, हा सगळा जो कालचा विचार आहे तो आपण बघितला. आणि आज आपण जाणार आहोत ते दुसऱ्या प्रश्नामध्ये जाणार आहोत. काल पहिल्या प्रश्नापर्यंत आपण गेलो होतो आणि आज दुसरा प्रश्न जो आहे, कारण काल आपण पूर्ण उपनिषद म्हणजे काय बघितलं आणि आज आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये जाणार आहोत. दुसरा प्रश्न जो आहे तो वैदर्भी म्हणजे विदर्भ देशातून आलेले जे भार्गव नावाचे शिष्य आहेत तर त्यांनी विचारलेला प्रश्न आहे. आणि आता तो भार्गव विचारतायत आचार्यांना की त्यांनी असं विचारलं की वैदर्भी ही भार्गवा पप्रच्छ. त्यांनी प्रश्न विचारलाय, भगवन कति एव देवाः प्रजा विधारयन्ति. आणि पुढचा प्रश्न म्हणजे कतरे एतत् प्रकाशयन्ते. प्रश्न विचारलाय, एकामध्ये 1-2 असे प्रश्न विचारलेत. छान त्याचं मराठी जे संपूर्ण ओवीबद्ध केले त्याच्यामध्ये परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात, जय ज्ञानेंद्रिया ते कळे कर्मेंद्रिया ती चालती बळे ते परमदैवत आगळे असे कुठे. आता प्रश्न विचारला की ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय भगवान ह्या प्रजांना किंवा ह्या प्रजांना हे संपूर्ण जे विश्व निर्माण केलं 84 लक्ष योनी, किती देव धारण करतात. विश्व जे निर्माण झालं अनेक प्रकारचे जे काही आहेत या सगळ्यांना धारण करणारे किती देव आहेत. बघा, एक देव आहे असं म्हटलं नाही, किती देव आहेत प्रश्नच विचारलेला आहे. याचा अर्थ देव एकच आहे अशातला भागच नाही आहे. निर्गुण निराकार एकमेव तत्व ब्रह्म ते गोष्ट वेगळी, एकमेव सनातन असणारं एकमेव अद्वितीय असं. पण देव याचा अर्थ जे आहे, दियते इति देवः किंवा द्युतिमान प्रकाशते इति देवः,
हे किती आहेत असा प्रश्न विचारलाय. आणि पुढे विचारले की या संपूर्ण विश्वाला, प्रजांना किती देव धारण करतात आणि त्यांना कोण प्रकाशित करतं. आता कोणाला कोण प्रकाशित करतं, हे संपूर्ण जे काही निर्माण झालेलं विश्व आहे त्यांना प्रकाशित करणारं कोण आहे असं विचारलंय. आणि पुढचा प्रश्न विचारलाय, त्यांना प्रकाशित कोण करतं आणि ह्या सगळ्या देवांमधला श्रेष्ठ देव कोणता आहे. आता इथे पंचायत एक आपण सगळेच देव म्हणतो की हाही देव श्रेष्ठ आहे, तोही देव श्रेष्ठ आहे, तोही देव श्रेष्ठ आहे, मग त्यातला श्रेष्ठ देव कोणता आहे प्रश्न विचारलाय. की निर्माण करणारा कोण आहे, मग त्यातले कोणते कोणते देव आहेत आणि मग त्या कोणाच्या देवामध्ये हे सगळं प्रकाशित होतं जे निर्माण झालेलं आहे ते. आता असा प्रश्न विचारला आणि त्यातला श्रेष्ठ देव कोणता आहे असा 3 प्रश्न जवळजवळ एका ठिकाणी विचारलेले आहेत. आणि मग आता लक्षात येईल की प्रश्न विचारताना विचारले की देव हा शब्द मला वाटतं आपण गेल्याही वेळेला बघितला होता. आपल्या सगळ्यांना देव माहिती आहे, कारण मला आठवते की मी लहान होते तेव्हापासून आई म्हणायची, अगं चुकीचं काही करू नकोस, देव बघतोय बरं का. असं लहान असताना आई म्हणायची की चुकीचं काही करू नकोस, देव बघतोय. जोपर्यंत मी लहान होते 3-4 वर्षाची, 5-6 वर्षाची, तोपर्यंत ते पटत होतं की मी काही चुकीचं केलं तरी तो देव आणि बाप्पा माझ्याकडे बघतोय. पण जसजसं वय माझं वाढत गेलं तसतसं मलाच कळलं नाही की हा सगळीकडून बघणारा देव देवळात कधी जाऊन बसला. याचाच अर्थ जोपर्यंत निरागसता आहे तोपर्यंत हे ज्ञान रुजलेलं आहे. पण जसजशी देहबुद्धी दृढ होत जाते तसतसं देवाच्या कल्पना आपणच आपल्या बदलून घेतो. आणि म्हणून मग नेमका देव म्हणजे काय सांगितलेलं आहे. मग देव या शब्दाची उत्पत्ती आपण बघितली की दिवा हा मूळचा धातू. या दिवापासून 2 शब्द निघाले, एक म्हणजे दिवा आणि दुसरा म्हणजे देव. लौकिकातला दिवा हा अंधार घालवतो आणि देव म्हणजे आत्मप्रकाश. दिव्याच्या प्रकाशामध्ये दिसतं आणि देवाच्या प्रकाशामध्ये कळतं. बघूनही कळतं, कानाने ऐकून कळतं, स्पर्शाने कळतं, गंधाने कळतं, रसनेने कळतं. हे जे कळणं आहे ना, हे कळणं हे जे तत्व आहे तो आत्मप्रकाश, तो देव असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून देव प्रश्न विचारला की देव म्हणजे काय आहे. मग देवाच्या प्रकाशामध्ये जर कळत असेल तर आता देव म्हणजे काय. आता लक्षात येईल की देव ही काय आहे, तर ही एक अदृश्य शक्ती आहे. कोणाला दिसलेली आहे का, नाही, कोणालाही दिसणार नाही, कारण शक्ती कधीच कोणाला दिसत नाही. म्हणून अदृश्य असणारी ती शक्ती, पण जी इंद्रियांना चालना देणारी आहे. आणि ही चालना देणारी जी आहे ती इंद्रियांना जर चालना द्यायची असेल तर ज्याची इंद्रिय आहेत, ज्या देहाची ती इंद्रिय आहेत, त्या देहामध्ये म्हणजे त्या उपाधीमध्ये राहूनच तिला कार्य करावं लागतं. कारण सगळी इंद्रिय कशी आहेत, तर ती इंद्रिय जड आहेत. आपण बघितलं ना, केनोपनिषदाच्या वेळेला पाहिलं, इंद्रिय सगळी कशी आहेत, तर ती इंद्रिय जड आहेत. आणि त्यामुळे ही जी शक्ती देव नावाची आहे ही या उपाधीमध्येच राहते आणि काय करते, तर ती त्या इंद्रियांना चालना देते. आणि आता त्यांनी म्हटले की आता ही जी चालना देणारी आहे शक्ती इंद्रियांना, ती कशी आहे, तर ती शक्ती खरं तर सगळी इंद्रियांना चालना देते. पण लक्षात येतं आपल्यावरती की त्या शक्तीला आपण पूर्णपणे शरण जातच नाही. आणि मग लक्षात येतं की त्यांच्यावरती सत्ता गाजवणार. पुढचा प्रश्न विचारला बरं का, ह्यालाच अनुसरून की आता ही जी शक्ती हे देव आहेत, या देवांवरती सत्ता गाजवणारा श्रेष्ठ देव कोणता आहे. असा कोणता श्रेष्ठ देव आहे का, कोणते देव या अवयवांना आधार किंवा शक्ती देतात, त्याला अनुसरूनच तो छोटासा ज्याला आपण म्हणतो उपप्रश्न आहे, अशा उपप्रकार प्रश्न विचारलेला आहे. आणि आता भगवान पिप्पलाद आचार्य जे आहेत त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. ते असं म्हणतात की संपूर्ण विश्व जर निर्माण झालं आहे, संपूर्ण आता अदृश्य शक्तीने बनवलेलं आहे. आता हे सगळं बनलेलं सगळं जे आहे याचाच अर्थ विश्व बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं, हे रॉ मटेरियल कोणतं आहे, काय वापरलेलं आहे, ज्या रॉ मटेरियलच्या साह्याने हे संपूर्ण सगळं बनवलेलं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा उल्लेख केला आहे त्यांनी. आणि आचार्य आपल्याला सांगतायत की ह्या संपूर्ण विश्वाला धारण करणारं एकमेव पहिलं जे भूत निर्माण झालं ते म्हणजे काल आपण प्रक्रिया बघितली की ईश्वराच्या तमोगुणातून जी पंचमहाभूत निर्माण झाली त्यातलं पहिलं अत्यंतिक सूक्ष्म असणारं कोणतं असेल तर ते आकाश तत्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी आचार्य सांगतायत की आकाश याच देवाने सर्वांना धारण केलं आहे.
लक्षात येईल, आकाश या एकाच तत्वाने सर्वांना धारण केलं आहे. आपण थोडा विचार केला तर लक्षात येईल की संपूर्ण विश्व असू दे, आपण बघतो गावामध्ये हजारो बिल्डिंगी बांधल्या जातात, नवीन नवीन शेतं निर्माण केली जातात, मोठमोठे मॉल निर्माण केले जातात. सगळं सगळं जे जे काही आहे संपूर्ण विश्वामध्ये जे जे काही निर्माण झालेलं आहे, कशात आहे हो? एक तर ते पृथ्वीवरती तरी आहे, आणि त्या सगळंच्या सगळं कशामध्ये सामावलेलं आहे? तर आकाशामध्ये आहेच. कारण ते आकाश म्हणजे काय आहे? तर ते निराकार आहे, ते पैस आहे, ते अंतराळ आहे, अत्यंत व्यापक आहे. आणि विधात्याने जे निर्माण केलं त्या पंचमहाभूतांमधलं पहिलं जे कोणतं भूत कारणीभूत झालेलं असेल तर ते आकाश आहे. आणि म्हणून त्या आकाशाचा गुण कोणता आहे? तर त्या आकाशाचा गुण शब्द हा गुण आहे. आपण उपनिषद बघतोय, पण जाता जाता इथे एक मुद्दा आठवला म्हणून सांगते. सगळे संत आपल्याला सांगतात बघा, परमेश्वराचं नाम घ्या, परमेश्वराचं नाम घ्या. कारण का? कारण नाम जे आहे ना, तर ते नाम आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जातो. का घेऊन जातं? कारण नाम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ते शब्द आहे. शब्द निराकार आहे, आणि कारण तो वायुतत्वाचा आहे, आणि मुळात जो वायुतत्वाचा बनलेला आहे, जो निराकार आहे, आणि जो पहिला गुण आकाशाचा आहे. आणि म्हणून विधात्याने जे पहिलं भूत निर्माण केलं ते आकाश निर्माण केलं. आणि म्हणून शब्द शेवटपर्यंत आकाश तत्व म्हणजे विश्वाचा लय जेव्हा होईल तिथपर्यंत त्या परमात्म्याच्या जवळच्या जवळ कोणतं भूत आपल्याला घेऊन जातं? तर शब्दाच्या साह्याने आकाश तत्वाचा जो हा शब्द आहे ना, तो आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जातो. म्हणून सगळे संत पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात की नामसाधन घ्या, आणि नामाच्या साह्याने कुठे जाल? तर तिथपर्यंत जाल. आम्हाला वाटतं नामसाधन म्हणजे काय? सवंगच नाम आहे. तसं नाही. आता लक्षात येईल की पहिलं जे भूत बनवलं ते आकाश बनवलं, ज्याच्यामध्ये सगळं विश्व जे आहे ते विश्व सामावलेलं आहे, आणि विश्व सामावलेलं आहे. आणि मग त्यांनी हळूहळू काय केलं की सगळी जी पंचमहाभूत आहेत ती एक एक बनवली. आता लक्षात येईल की आपल्या सगळ्यांचं जे जे काही बनवलेलं आहे, म्हणजे या संपूर्ण विश्वामध्ये एक तर दोनच गोष्टी आहेत, एक सजीव आणि निर्जीव. ज्या निर्जीव गोष्टी आहेत त्या पांचभौतिक आहेत, आणि जे जे सजीव आहे त्या अष्टधा प्रकृतीचे आहे. म्हणजे त्याचं जे स्थूल, ज्याला आपण म्हणतो हार्डवेअर कसलं आहे? पंचमहाभूताचं आहे. आणि त्याच्या आतमध्ये जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये 3 गुण आहे. म्हणून सगळी चेतनसृष्टी जी आहे, सजीव सृष्टी जी आहे ती अष्टधा प्रकृतीची आहे. आणि अशा तऱ्हेने संपूर्ण जी आहे ते काय झालं? तर ह्या सगळी ही जी भूतं आहेत ही कशाला आधार आहेत? तर ह्या संपूर्ण विश्वाला आधार आहेत. आणि त्यातलं सगळ्यात पहिलं आलेलं भूत कोणतं आहे? तर ते आकाश तत्व आहे. आणि मग हळूहळू काय झालं? मग त्यानंतर आकाशानंतर वायू आला, आणि आता वायू आल्याबरोबर लक्षात येईल की हा प्राण झाला. आणि जसा हा प्राण झाला तरी आता प्राण झाल्यानंतर आता ह्या प्राणशक्तीवरती तर संपूर्ण आपली संपूर्ण जीवन जी यात्रा आहे ती त्याच्यावरतीच चाललेली आहे. प्राणाशिवाय आहे का? ज्या ज्या ठिकाणी सजीव आहे त्या ठिकाणी श्वास घेणं म्हणजे ज्याला आपण म्हणतो उच्छ्वास चालूच आहे, ते थांबलेलंच नाही आहे ना याचा अर्थ. मग हा जो आहे नंतर येणारं म्हणजे आकाशातून येणारा वायू, हा वायू जो आहे तो प्राण आहे. आणि आता इथेतून त्या प्राणशक्तीच्या साह्याने मग आपल्या तो याच संपूर्ण विश्वामध्ये तो भरून राहिला, आणि जे जे निर्माण मांडलं त्याच्यामध्ये तो गेला, तो श्वासरूपाने त्याच्यामध्ये गेला. आणि मग त्यानंतर येणारं जे आहे ते अग्नितत्व आहे. मग आता अग्नितत्व बहिरंगामध्ये बघितलं तर तो आपण काल बघितलं, आदित्य जे आहे तर ते अग्नितत्व आहे, तेजतत्व आहे. मग तेज ते तत्व आपल्याही अंतरंगामध्ये या उपाधीमध्ये ते शिरलेलंच आहे ना. मग ते उपाधीमध्ये कशा तऱ्हेने शिरलेलं आहे? वैश्वानर म्हणून शिरलेलं आहे असं सांगितलं. आपण म्हणतो बुद्धी जी आहे ती बुद्धी तेजतत्वाची आहे. वैश्वानर जो आहे तोही अग्नितत्व म्हणजे तेजतत्वच आहे. मग अशी ही सगळी तत्व जी आहेत ह्या तत्वांचं सगळं छान पंचीकरण झालं, आणि पंचीकरण होणं संपूर्ण काय आहे? मग त्यानंतर जल आहे. आपण बघतो आपल्या शरीरामध्ये किती द्रव पदार्थ आहेत. समर्थांनी दासबोधामध्ये एक यादीच्या यादीच दिली, जे जे ओले पदार्थ आहेत. मग घर्म आहे, मूत्र आहे, काय बाकी जे जे काही आहे, रस आहे, रक्त आहे, हे जे जे काही ज्याला द्रव पदार्थ आहे, ज्याला स्पर्श केल्यानंतर आपल्याला ओलसरपणा जाणवतो, हे जे जलतत्वाचं आहे, हे सगळं जे आहे ते जलतत्वाचं असं असणार ते. मग ते जलतत्व जे आहे. आणि मग त्यानंतर पृथ्वी तत्व, जो जड आहे, आपला देह जो बनलेला आहे प्रत्यक्ष हाडामासाचा सप्तधातूंचा जो आहे, अशा ह्या पंचमहाभूतांच्या साह्याने संपूर्ण काय झालंय
तर हे संपूर्ण विश्व निर्माण झालं. आणि मग लक्षात आलं की नुसतं हे बनून चालणं नाही. मग इंद्रिय आहेत. मग आता ही इंद्रिय कोणती कोणती आहेत? तर ती ज्ञानेंद्रिय, शब्दस्पर्श रूप रसगंध ही ज्ञानेंद्रिय बनली गेली. कर्मेंद्रिय झाली, वाणी आहे, हात आहे, पाय आहे, शिस्न आहे, गुद आहेत. ही सगळीच्या सगळी कर्मेंद्रिय निर्माण झाली. आणि आता जशी ही सगळी कर्मेंद्रिय निर्माण झाली ना, तशी प्रत्येक त्या इंद्रियांना असं असं वाटायला लागलं की आम्ही श्रेष्ठ आहोत. प्रत्येक इंद्रियांना असं वाटते की कोण आहे तर माझं, मी नसेल तर चालणारच नाही. आपल्याला वाटतं बघा, प्रत्येकाला आपण घरामध्ये असतो आणि आपण काम करत असतो आणि आपल्यालाच वाटत असतं की माझ्याशिवाय घरच चालणार नाही. आम्ही बायका तरी 10 वेळा सगळ्यांना पतीला बोलून दाखवतो, मी नसेल तर घर चालेल का, माझ्याशिवाय चालणारच नाही, असं आपण बोलून दाखवतो. याचा अर्थ कुठेतरी माझ्याशिवाय एखादं कार्य होणार नाही असं आपल्याला वाटत असतं. जी आपली ही प्रेरणा आहे ती कोणाकडून आलेली आहे? या देवांकडून आलेली प्रेरणा आहे. असे हे जे सगळे जे आहेत पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रियांच्या ज्या देवता आहेत, ह्या सगळ्यांमध्ये आता प्रत्येकाला असं वाटायला लागलं की कोण महत्त्वाचं आहे? तर मीच याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि असं महत्त्वाचे सगळे असं असताना काय सुरू झालं लक्षात असं असेल तर हा जो प्राण आहे ना, हा प्राण किंवा खरं तर श्वासच आहे, पण संपूर्ण आपले जो देह टिकून राहिलेला आहे, तो देह टिकून राहण्याचं जे कार्य आहे ना, ते या प्राणावरती आहे. हा एकटाच आहे. संपूर्ण विश्वामध्ये जेव्हा तो आहे तेव्हा ते मातरिश्व म्हणून आहे, पण जेव्हा तो उपाधीमध्ये येतो ना, तेव्हा उपाधीमध्ये आल्यानंतर तो वेगळ्या प्रकारचं कार्य करतो. मग आता हा एकच आहे, पण ह्याचं कार्य मात्र जे आहे ना, ते कार्य कशा प्रकाराने चालतो, हा काय करतो तर ह्यानी आता असणारा प्राण ह्यानी काय केलंय तर आपलं जे काम आहे ते सगळ्यांना वाटून दिलं. आणि वाटून दिल्यानंतर आता हा जो मुख्य प्राण आहे म्हणजे जे वायुतत्व आहे, त्या वायुतत्वाचे काय तयार झाले तर 5 प्राण तयार झाले. आणि मग हे 5 प्राण तयार झाल्यानंतर त्याचेच 5 उपप्राण तयार झाले. आणि मग असे ते 5 प्राण आणि 5 उपप्राण असे सगळे मिळून जे आहेत ते सगळे या देहामध्ये कार्य करायला लागले. आणि मग ही इंद्रिय जी आहेत ती जड आहेत. जे जड आहे ते बुद्धी नाही ना, बुद्धी तिथे प्रगट नाही आहे. आणि जिथे बुद्धी प्रगट नाही आहे म्हणून त्या उपनिषदामध्ये याच इंद्रियांना विवेकशून्य म्हटलेलं आहे. बरं, विवेकशून्य, विवेक कमी आहे तिथे, कारण बुद्धीचं प्रगटीकरणच नाही आहे. आणि मग म्हटलंय की ही सगळी इंद्रिय जी आहेत ती आता आपापसामध्ये काय करायला लागली तर ती त्याच्यामध्ये वादावादी करायला लागली की मी श्रेष्ठ आहे का तू श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे का तू श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे का तू श्रेष्ठ आहे. प्रत्येकाला असं वाटते की मी श्रेष्ठ आहे, माझ्याशिवाय चालणारच नाही. सगळं कोणी आहे त्यामुळे पहिल्यांदी काय आहे तर प्राण जो आहे त्या प्राणाने हे सगळ्या जणांचं म्हणणं ऐकून घेतलं, काहीच बोलला नाही. प्रत्येक जण सांगण्याचा प्रयत्न करतोय की कोण श्रेष्ठ आहे तर मी श्रेष्ठ आहे. प्राणाधी काहीच बोलला नाही. आणि सगळ्यात शेवटी जो प्राण आहे त्या प्राणाने सांगितलं की तुम्ही कितीही म्हणत असाल की तुम्ही महत्त्वपूर्ण आहात, पण मी मात्र काय सांगतोय की माझ्यामुळेच मुळामध्ये हा देह जो आहे ना तो हा टिकून धरलेला आहे. याचा अर्थ देहाला टिकवून धरण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे तर ते प्राणाचं आहे असं प्राणाने सांगितलं. आणि आता त्यांनी म्हणे काय केलं, खूप सुंदर तिथे ओवी वापरले काकांनी की लटका म्हणे त्यांनी त्या प्राणाने राग धारण केला. घरामध्ये बाई कशी एखाद दिवशी लाडात येते आणि ती रागवल्याचं नाटक करते, तसं या प्राणाने काय केलं, लटका राग धारण केला. आणि आता त्यांनी काय केलं तर आता मी देह सोडून जातो असं म्हणायला सुरुवात केली. आणि तो जसा तो प्राण देहातून जाण्याचा प्रयत्न करू लागला तसं लगेच इंद्रियांच्या लक्षात आलं, अरे बाप रे, प्राणच नाही म्हटल्यानंतर आपल्याला शक्ती नाही, आपल्याला ऊर्जा नाही. आणि जसा प्राणाचा पुरवठा कमी झाला तशी इंद्रिय सगळी कशी झाली, ती निस्तेज झाली, ती निष्प्रभ होऊ लागली. आणि लक्षात यायला लागलं की त्यांचं अस्तित्वच धोक्यामध्ये आलं. आणि मग न सांगताच उमजलं की या देहामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे तर तो प्राण हाच महत्त्वाचा आहे. आणि प्राणाने सिद्ध करून दाखवलं की संपूर्ण या उपाधीमध्ये कोण महत्त्वाचं असेल तर तो प्राण महत्त्वाचा आहे. आणि मग आता त्या सगळ्या इंद्रियांनाही पटलं की ह्या उपाधीमध्ये कोण महत्त्वाचं आहे तर हा प्राण महत्त्वाचा आहे. आणि आता सगळ्या इंद्रियांनी हळूहळू काय करायला सुरुवात केली म्हणे तर त्या प्राणाची स्तुती करायला सुरुवात केली. आणि आता प्राणाची स्तुती करायला सुरुवात केल्यानंतर
या ठिकाणी आपल्याला ही श्रुती माऊली भगवान सांगतायत हे विश्व कसं काय बनलं. जो जो काही आकार आहे, कारण पैस आहे ना, पसरलेलं आहे सगळं आकाश जे आहे, अत्यंत सूक्ष्म असं असणारं ते पहिलं असणारं आकाश ज्यांनी काही आकार धारण केला. आणि मग आकार धारण केल्यानंतर जे जे काही चैतन्याने युक्त असं निर्माण केलं, तर त्याला प्राणशक्ती धारण करण्यासाठी जो आहे ते नंतरचं भूत निर्माण झालं. आणि ते कोणतं असेल तर ते मरुत तत्व म्हणजेच वायुतत्व आहे. जो प्राण झाला आणि ज्याच्यामुळे काय होतं तर प्राणाची धारणा होते. मग यानंतर त्यांनी म्हटलं की हाच प्राण जो आहे, याचा अर्थ पहिला प्राण कोण झाला धारण करणारा, हे विश्व धारण करणारा आकाश झालं. आकाशानंतरचं जे आहे ते वायुतत्व झालं. त्यानंतर त्याला धारण करणारं तिसरं तत्व कोणतं असेल तर हा प्राणच काय झाला तर हा अग्नी झाला. आणि आता अग्नी झाल्याबरोबर हाच सूर्य झाला. आता सूर्याने काय केलं, आपल्या प्रकाश रूपाने काय केलं, संपूर्ण ह्या विश्वाला जे आहे ते प्रकाशित करायला सुरुवात केली. आता नुसतं प्रकाशित करायला सुरुवात केली का, काल आपण एक थोडा विचार बघितला की या सूर्याचं काय कार्य आहे. आणि आता त्यांनी काय केलं तर ह्याच सूर्याने संपूर्ण विश्वाचा जो खजिना आहे, त्यांनी असं म्हटलंय हा सगळा विश्वाचा खजिना कुठे आहे तर तो महासागरामध्ये आहे, म्हणजे जलतत्वामध्ये आहे. पण जलतत्वामध्ये असणारा तो खजिना हा आदित्य काय करतो तर तो त्या जलाचं बाष्प करतो आणि बाष्प करून त्या बाष्पाचे ढग बनवतो. आणि ढग बनवून आपल्याकडे वरती ज्या ठिकाणी तो आहे ना आकाशामध्ये, तिथे त्या सगळ्या खजिन्याचा तो साठा करतो. आणि जेव्हा तो साठा करतो तो तिथेच ठेवतो. तो संपूर्ण खजिना त्याच्याकडेच आहे. आणि म्हणून हा खजिना जपून ठेवण्याचं कार्य कोणाचं आहे तर ते त्या अग्नितत्वाचं आहे. तर ती पाण्याची वाफ केली आणि मग त्याचे मेघ बनवले आणि मेघ बनवून आपल्याकडे वरती ठेवले. आणि मग यथावकाश ज्या वेळेला संपूर्ण प्राणी मात्रांचं उदरभरणाची सोय करायची, आता त्यांना अन्नाची सोय करायची आहे. सगळ्या प्राणी मात्रांना अन्न हवंय. मग काही फळं हवी आहेत, फुलं हवी आहेत, धान्य हवी आहेत, हे सगळं हवंय. त्यावेळेला त्यांनी काय करावं तर त्यांनी आपला तो जो खजिना आहे तो काय करावा, तो रीता करावा. आणि मग आता त्याच अग्नितत्वाने आता हे जो प्राण आहे तोच अग्नितत्व झाला. आणि आता तोच प्राण कोण झाला तर आता तोच जलतत्व झाला. आणि जलतत्व झाल्यानंतर आता त्यांनी पाऊस पडायला सुरुवात केली. आता सगळा पाऊस जलतत्व या ठिकाणी झालं. आता लक्षात येईल की पाण्याशिवाय आपल्याला जीवनच नाही. आणि म्हणून संस्कृतमध्ये एक सुंदर वचन येतं, जलमेव जीवनम. पाण्याशिवाय राहू शकू का, खरं सांगायचं तर एकाही तत्वाशिवाय आपण राहू शकणार नाही. ही सगळी पंचमहाभूतच आपल्याला आधार आहेत. आपल्याला कळतही नाही की आपण कोणाच्या आधाराने राहतो, हेही आपल्याला समजत नाही. आणि मग या ठिकाणी आपल्याला भगवान सांगतायत या श्रुतीमध्ये की हे जे जलतत्व आहे हे कुणासाठी आलेलं आहे तर आता हाच प्राण जल झाला. आणि जल होऊन तो कुठे आलाय तर ह्या इथे आला. आणि त्यांनी आता काय केलं तर सगळ्यांना शांत करायला सुरुवात केली. आणि त्यामुळे आता पृथ्वी तत्व आहे, या पृथ्वी तत्वाला जलाने शांत केलं. पृथ्वी भिजली जाते, ओली होते. आणि मग ओले झाल्यानंतर याच्यामध्ये बी, खरं सांगायचं तर आपण कधी विचारही करत नाही बरं का. एखादं बी असतं ते बी जड असतं ना. घरात आपल्या बायकांना अनुभव आहे, आपण मूग आणि मटकी आणतो, ती डब्यामध्ये भरून ठेवतो, त्याच्यात जीव आणि प्राण असेल असं कधीतरी आपल्याला वाटतं का हो, नाही वाटत ना. पण ज्या वेळेला हे मूग आणि मटकी आपण पाण्यामध्ये भिजत टाकतो, सकाळी रात्रभर ते पाण्यामध्ये, संध्याकाळ दिवसभर पाण्यामध्ये भिजवतो आणि रात्री त्याचा उसपा करून ठेवतो. आणि ज्या वेळेला त्याच्यावरती एखादा कपडा झाकून ठेवतो तेव्हा त्यालाच मोड आलेले दिसतात. याचाच अर्थ जेव्हा जलतत्व जे आहे ते पृथ्वी तत्वावरती येतं तेव्हा ते भिजतं. भिजल्यानंतर ते मऊ होतं. मऊ झाल्यानंतर तिथून काय आहे तर आता ती जडतत्व, ती पृथ्वी जी आहे ती आता तिथे भिजल्यामुळे नवीन काही निर्मिती करायला लागते. आणि मग तिथून मोड येतो. मग मोडातून काय पुढे सगळा संपूर्ण वनस्पतीचा जो सगळा आपण बघतो कसं काय घडतं. एखादं बी जमिनीमध्ये रुजतं आणि मग प्रचंड मोठं आंब्याचं झाड होतं. एक आंब्याच्या झाडाला लक्षावधी पानं आहेत, हजारो फळं येतात. पण
बी एकच आहे ना, बाकी काहीच नाही ना त्याच्यामध्ये. मग ती बी जड आहे, पण त्याच जडातून चेतन असणारे संपूर्ण झाड निर्माण होतं. हे कसं होतं? पण ह्याचा आधार काय आहे? तर ही पंचमहाभूतच त्याचा आधार आहेत असं सांगितलंय. आणि म्हणूनच हा प्राणच अग्नी होतो, मग तोच सूर्यरूपाने प्रकाश देतो, योग्य वेळी तोच पर्जन्य पाडतो, त्याच पर्जन्याने पृथ्वी भिजते आणि पृथ्वी काय करते तर अन्न देते. आणि अशा तऱ्हेने इंद्र हा काय आहेत, ही सगळी पंचमहाभूत जी आहेत, तर हा जो प्राण आहे संपूर्ण तो काय करतो, तर प्रजेचं अन्न जे निर्माण करून काय करतो तर त्या सगळ्याचं पालन करतो. प्रत्येकाचं उदरभरणाची सोय केलेली आहे ना, आणि म्हणून हे पालन कसं झालं? आता उदरभरणाची सोय झाल्याबरोबर हाच काय करतो तर पालन करतो. म्हणून हा जो हिरण्यगर्भ हा ईश्वर जो आहे तोच निर्माण करता आहे. आणि आता लक्षात येईल की यथावकाश जे जे निर्माण केलेलं आहे, ईश्वराचं कार्य आपण बघितलं, उत्पत्ती स्थिती आणि लय, प्रवेश आणि प्रशासन. हे प्रशासन करता करता लक्षात येतं की एक दिवस आता पुन्हा हे लयाला जायचंय, आणि जेव्हा लयाला जायचं आहे त्यावेळेला त्याचं लय करण्याचं कार्य म्हणजे निर्दालन करणं. हे निर्दालनाचं लयाचं कार्य सुद्धा कोणाचं आहे तर त्याच हिरण्यगर्भाचं. आणि अशा तऱ्हेने ही सगळी पंचमहाभूत जी आहेत ही काय आहेत तर ह्या संपूर्ण विश्वाचा आधार आहेत. आणि मग ह्या देवांची उत्पत्ती जी आहे ते याच प्राण्यापासून होते. आणि असा हाच काय करतो तर आयुष्य देणारा आहे. आणि हाच काय आहे तर या आयुष्यामध्ये अमृत देणाराही तोच आहे. आणि त्याचबरोबर शेवटी लयाला नेणाराही कोण आहे तर तो तोच आहे असं सगळं सांगितलंय. आणि मग आता ही पृथ्वी जी आहे, ही पृथ्वी म्हणजे काय आहे तर पृथ्वी हे प्राणाचंच रूप आहे. शेवटचं पंचमहाभूत सांगितलं बरं का. पृथ्वी हे प्राणाचं रूप आहे. आणि सांगितले का प्राणाचं रूप आहे, कारण जड जीव आणि जड जे जे काही आहे त्या सगळ्याला आधार कोणाचा आहे तर पृथ्वीचा आहे. बघा, आपण सगळे कुठे राहतो? पृथ्वीवरती राहतो. आपण पृथ्वीवरती चालतो, पृथ्वीवरती राहतो. झाडं पृथ्वीमधून येतात. जे जे सगळं काही आहे ना त्या सगळ्याला पृथ्वीचा आधार आहे. आपल्याला कधीतरी अनुभव येतो बघा, आपण आयुष्यामध्ये पहिल्यांदा विमानाने प्रवास करतो, आणि जेव्हा विमानाने प्रवास करतो आणि त्या पृथ्वीपासून हजारो फुटावरती आकाशामध्ये गेलेलो असतो, कधी आत्तापर्यंतचा अनुभव नसतो. आणि जेव्हा त्या वरती विमानामध्ये जातो तेव्हा पहिला प्रश्न आपल्याला वाटतं की इथून विमान पडलं तर हाडं तरी शिल्लक राहतील का? आणि मग लक्षात येतं की आयुष्यभर ज्या पृथ्वीवरती मी राहिले, मी चालत होते, मी धावत होते, मी पळत होते, मी काम करत होते, मी सगळं करत होते, ह्या पृथ्वीचा मला इतका आधार आहे. पण हे आपल्याला कळतं का? कारण आपण ग्रँटेड धरलेलं आहे की ती मला आधार देणारच आहे. पण इथे भगवान सांगतायत तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा की जड आणि चेतन जे जे काही आहे ना, इथे संपूर्ण निर्जीव आणि सजीव सृष्टी या सगळ्याला आधार कोण आहे तर ते पृथ्वी आहे. आणि म्हणून पृथ्वी हे काय आहे तर हे प्राणाचंच एक रूप आहे बरं का, त्यांनी सांगितलं. आणि म्हणून ही पृथ्वी काय करते तर ह्याच पृथ्वीचं आणखीन एक कार्य आहे, म्हणजे ती प्रत्येक जीवाचं पोषण करते. अन्नमय कोश जो आहे तो पृथ्वीचा आहे. आणि पृथ्वी तत्वाचा अन्नावरती जाणारा अन्न देणारी पृथ्वी आहे. त्या अन्नातून निर्माण आहे, अन्नातून वीर्य निर्माण होतं आणि त्या वीर्यातून पुरुष आहे. आणि म्हणून ही जी उदरभरणाची सोय आहे किंवा पोषण करण्याची जी आहे संपूर्ण, ते सगळं काय आहे तर ते पृथ्वीचंच आहे सांगितलेलं आहे. आणि मग त्याने म्हटलं की आता ही पृथ्वी कशी आहे समजून घ्या. ही मूर्त आणि अमूर्त दोन्ही सुद्धा आहे. तत्व म्हटलंय. कसं तर जसा चंद्र कधी दिसतो आणि कधी दिसत नाही. चंद्र कधी दिसतो आणि कधी दिसत नाही, कारण हळूहळू तो कमी होतो, अमावस्येला तो दिसतच नाही. अगदी त्याचप्रमाणे ह्या विश्वातली प्रत्येक गोष्ट तुम्ही आम्ही सुद्धा कधी व्यक्त असतो तर कधी अव्यक्त दशेमध्ये जातो. प्रत्येक गोष्ट विश्वामध्ये जी जी आहे जेव्हा जेव्हा ती दिसते ना तेव्हा तेव्हा ती व्यक्त दशेमध्ये आहे. आणि मग जे जे व्यक्त आहे ते एक दिवस कसं जातं तर ते एक दिवस अव्यक्त दशेमध्ये जातं. आणि मग अव्यक्त दशेमध्ये जेव्हा जातं तेव्हा ते पुन्हा काय आहे तर ते पुन्हा व्यक्त दशेमध्ये येतं. आणि अशा तऱ्हेने हा प्राणच काय आहे तर या संपूर्ण विश्वाचा निर्माता असणारा तो त्याचा प्रजापती आहे असं म्हटलेलं आहे. मग आता हा प्रजापती हा प्राण 3 ठिकाणी आहे. किती 3 ठिकाणी आहे असं म्हटलंय? जिथे जिथे निर्मिती, आता ज्या ठिकाणी
चेतनाची निर्मिती आहे, त्या ठिकाणी म्हटले माता पिता आणि अपत्य तिन्ही ठिकाणी काय आहे, तर प्रजापती रूप प्राणच. मातेमध्येही तोच प्राण आहे, पित्यामध्येही तोच प्राण आहे, आणि होणारं अपत्य जे आहे त्या अपत्यामध्ये सुद्धा काय आहे, तर तोच प्राण आहे. आणि असाच हा प्राण कसा आहे, तर तो संपूर्ण विश्वाला धारण करणारा प्राण आहे असं सांगितलेलं आहे. आणि मग असा हा प्राणच प्रजापती आहे. हा प्रजापती काय करतो, त्यांनी म्हटलंय की हाच प्रजापती, आता त्यांनी म्हटलंय की ह्या देहामध्ये जेव्हा तो येतो, उपाधीमध्ये येतो, तेव्हा तो काय करतो, तर तो अग्निरूप होतो. आणि अग्निरूप म्हणून आदित्य रूप, आपण काल बघितला आदित्य काय कार्य करतं ते. आता हा अग्निरूप होतो, आणि जेव्हा अग्नी होतो तेव्हा त्यांनी म्हटलं ह्या अग्नीच्या 7 जिव्हा निर्माण होतात. अग्नीला 7 जिव्हा आहे तसं म्हटलेलं आहे. याचा अर्थ अग्नी जी आहे, तर त्याचं जे तेज आहे, त्या तेजातून जी शक्ती निर्माण होते, त्या शक्तीला जणू काही एक प्रतिकात्मक रूप दिलेलं आहे. आणि ते म्हणजे काय आहे, तर त्या 7 जिव्हा आहेत. आणि त्या जिव्हा ज्या आहेत, ह्या 7 जिव्हांनी हा अग्नी देवतांना जो आहे तो काय करतो, जी जी हवी आहे ती पुरवतो. आणि मग कोणाकोणाला पुरवतो, 7 जिव्हांनी. त्यांनी म्हटलंय 2 नेत्र, 2 कान, 2 श्वास आणि 1 मुख. ही सगळी अग्नीची जे सामर्थ्य आहे, शक्तीचं जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य कोण पोचवतं, तर हा अग्नी जो आहे आतमध्ये असणारा, हा अग्नीच काय करतो, तर हे सगळं जे आहे तर त्या इंद्रियांना पोचवतो. आणि म्हणून सर्व इंद्रियांमध्ये प्राण जो आहे तोच मुख्य काय आहे, तर तो जीवन रस आहे, त्याच्याशिवाय काही नाही. आणि म्हणून प्राणशक्ती जी आहे ती सगळ्यात अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून हे जो आहे, हे जो जाणणारा आहे, आता हे जाण कोणाला आहे, जडाला आहे का याची जाण? जे जड आहे, पांचभौतिक आहे, त्याला हे नाही ना कळणार. पण जो भोक्ता आहे, जो ज्ञाता आहे, जो जीव आहे, त्या जीवाला हे कळणार आहे. आणि म्हणून त्याचं अस्तित्व कोण जाणू शकणार आहे, तर जे चैतन्याने युक्त अष्टधा प्रकृतीचा जो पुरुष आहे. पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही बरं का, कारण पुरुष हा शब्दच मुळात उभयलिंगी असा असणारा शब्द आहे. पुरेशे ते इति पुरुषः, ज्या देहाला 9 दरवाजामध्ये जो शांतपणे राहतो, नित्य असणारा, अतती इति आत्मा असं स्वरूपात असणारा तो जो कोणी आहे, तर तो पुरुष जो आहे तो जाणतो. आणि तो कोण आहे, तर तो ज्ञाता आहे. आणि तो हे सगळं जाणणारा असा आहे, त्याला ते अस्तित्व कळतं. आणि म्हणूनच प्राणच काय करतात, तर जिवंतपणे रक्षण करतात. आणि मग मृत्यूच्या वेळेला जो आहे तर तोच रुद्र होतो आणि आपल्याला घेऊन जातो असं सांगितलंय. आणि मग आता म्हटले की आता हे प्राण, आपण आता पिंडाचा विचार केला म्हणजे शरीरामध्ये. आता त्यांनी म्हटले हे सगळे प्राण जे आहेत ते ब्रह्मांडामध्ये आहेत. आणि ब्रह्मांडामध्ये राहून ते काय कार्य करतात, तर अंतरिक्षामध्ये राहून तोच प्राण जो आहे तो आपला देह चालवतो. आणि म्हणून प्रत्येक प्राणाच्या श्वासामध्ये कोणाचा आधार आहे, तर तो वायूचाच आधार आहे. आणि तोच प्राण आम्हाला सर्वांना कसा आहे, तर पित्या समान आहे. आणि म्हणून प्रमुख कोण आहे, तर प्राण हाच मुख्य देव आहे असं सांगितले. आणि मग आता त्यांनी म्हटले की हे जे 5 मुख्य, जे आपण ज्याला म्हणतो मुख्य 5 प्राण आहेत, ते 5 प्राण जे आहेत त्या प्रत्येक प्राणाने, म्हणजे आता आपण ज्याला आपण म्हणतो बघा, व्यान समान उदान प्राणापान, आपण नैवेद्य दाखवतो, गुरुजींना म्हणतात, ते गुरुजी म्हणतात, किंवा आपण गुरुजींचं ऐकून जेव्हा आपल्या घरी काही असतं तेव्हा आपण त्या देवापुढे ताट ठेवतो आणि व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा म्हणतो. आपण फक्त क्रियाच करतो. पण नैवेद्य याचा अर्थ निवेदन, तिथे देऊन टाकायचं आहे, समर्पित करायचं आहे. याचा अर्थ ते जेवण नुसतं समर्पित नाही करायचं आहे, माझ्या प्राणासकट मला त्याला समर्पित व्हायचं आहे. मग आता हे जे प्राण आहेत त्या प्राणांनी, पंचप्राणांनी प्रत्येक एक इंद्रियांना खूप सुंदर विनंती केली आहे. ती विनंती त्या ठिकाणी दिली. आपण अगदी थोडक्यामध्ये बघूया, कारण आपल्याला पुढचाही मंत्र आज बघायचा आहे. त्यांनी असं म्हटलं, वाणी जी आहे ती वाणीने कोणाला विनंती केली आहे, तर वाणीने अपानाला विनंती केली आहे. कानाने कोणाला विनंती केली आहे, तर व्यानाला विनंती केली आहे. आणि मग कारण देह जो आपला आहे त्या कारण देहाने जो उदान जो आहे त्या उदानाला जी आहे ती विनंती केलेली आहे. मन जे आहे ते मनाने समान जो आहे नाभिस्थानी असणारा, वैश्वानर असणारा, त्याला विनंती केलेली आहे. आणि नेत्र जे आहेत त्या नेत्रांनी प्राणाच्या ठिकाणी जे आहेत तर त्या ठिकाणी सगळ्यांना विनंती केलेली आहे. आणि सगळे म्हणत आहेत की बाबा तू काय कर, प्राणा
हे सगळे पंचप्राण वेगळी कार्य आहेत त्यांची, पण मूळ ते मरुतत्व वायुतत्व आहे. आणि म्हणून त्यांना विनंती केली आहे, काही करा पण काय तू जाऊ नकोस, कारण तू नसशील तर काय होईल, या देहाचं अमंगल होईल. या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे ना तोपर्यंत हा देह मंगल आहे. आणि म्हणून जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत हा शिव आहे. आणि ज्या क्षणी प्राण निघून जाईल त्या क्षणी या शिवाचं काय होईल, शव होईल. मग ते शिव राहील का? चैतन्य तत्व निघून कोणामुळे जाईल, तर प्राणामुळेच जाईल. आणि म्हणून प्राणा तू काही करून काय कर, तर तू आम्हाला सोडून जाऊ नकोस अशी प्रार्थना केली. आणि मग त्यांनी म्हटलंय की याच प्रार्थनेमध्ये म्हटले की दैवी संपत्ती जी आहे, आता आपल्याला जे सद्गुण आहेत ती दैवी संपत्ती आहे. आणि ही दैवी संपत्ती आपल्याला इहलोकामध्ये लागते. मग ह्या दैवी संपत्तीच्या साह्याने जर आपल्याला उत्तम जीवन व्यतीत करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतील. आणि मग ह्या आमची जीवनाची लौकिकातली ही जी आमची यात्रा आहे, ही यात्रा तू सफल कर, आम्हाला सद्बुद्धी दे. आणि सद्बुद्धी देऊन आम्हाला आमच्याकडून चिंतन करून घे. आणि मग काय लागतो, असं चिंतन करता करता जीवाच्या अंतरंगाची शुद्धी होते. तो हळूहळू ईश्वराच्याकडे अत्यंत नम्र भावाने जातो. या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करायला लागतो. आणि मग त्याला जो वेध लागतो तो आत्मवस्तूचा किंवा आत्मस्वरूपाचा त्याला वेध लागतो. आता आत्मस्वरूपाचा वेध लागल्यानंतर मग आता तो काय करतो, तर देवतांची स्तुती करतो, देवतांना आहुती देतो. आणि ह्या सगळ्या आहुती कुठे देतो, तर त्या अग्नीमध्ये. आता इथे लक्षात येईल की आपलं जीवन यज्ञ जो आहे ना तोच यज्ञ आहे. आपल्या प्रत्येक कर्माची आहुती आहे. आणि म्हणून प्रत्येक कर्माची आहुती तिथे देणं आहे. आणि अशा प्रकारचा जो आहुती जो अग्नीमध्ये देतो तो प्राणच कसा आहे, तो या संपूर्ण देहाचा किंवा बाह्यकडे असणारा तो आदित्य, तो प्राण कसा आहे, तो राजा आहे, इंद्र आहे. आणि हे प्राणा तूच कसा आहे, तर तूच मातर ईश्व म्हणजे वायुतत्वसुद्धा तूच आहेस, तूच प्राण आहेस. आणि म्हणून प्राण त्रिदेव आहेत. आणि मुख्य प्राण कोणता आहे, सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म जे स्वरूप आहे ते ब्रह्मस्वरूप असणारा हा मुख्य प्राण आहे. आणि मग गौण प्राण कोणता आहे, तर जीवाच्या अंतरंगामध्ये असणारं जे अहमचं स्फुरण आहे ते त्यांनी म्हटले तो गौण प्राण आहे. आणि मग स्थूल प्राण कोणता आहे, तर ह्या अहम म्हणण्यासाठी जो लागणारी ऊर्जा जिथून लागते तो तिसरा कोणता प्राण आहे, तर तो स्थूल प्राण आहे. जो आपल्याला कुठून मिळतो, तर श्वासाश्वासातून मिळतो. आणि म्हणून संपूर्ण ही पंचमहाभूतं जी आहेत ती काय आहेत, तर ती सगळी देव आहेत, ज्यांनी काय केले तर विश्वधारण केलेलं आहे. आणि मग हे सगळं समजून घ्याय सांगितलेलं आहे. आणि मग हे सगळं सांगितल्यानंतर आत्मसाक्षात्कार हेच काय आहे, तर जीवाचं साफल्य आहे सांगितलं. आणि मग या ठिकाणी भगवान पिप्पलाद हा प्रश्न जेव्हा संपवतात त्या ठिकाणी ते म्हणतात की आता हे सगळं का समजून घे, प्राणदेह सांभाळी जग जीवा प्रतिपाळी. जग आणि जीवनाचा प्रतिपाळ करणारा तोच आहे. तो प्राणाची अतुर्बली, तो प्राणच अत्यंत बलवान आहे. जाण येथे या पिंडामध्ये आणि या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कोण आहे, तर तो प्राण आहे, हे जाणून घे. हा प्रश्न दुसरा संपला. आता तिसरा शिष्य पुढे आला आहे बरं का. आणि आता तो विचारतोय, भगवानांना प्रश्न विचार. हा कोसल देशाचा आलेला आहे. आणि कोशल देशाचा आलेला अश्वालायन नावाचा शिष्य आहे. तो आता भगवानांकडे आला आहे. प्रश्न विचारतोय तो आता की भगवन एषः प्राणः कुतः जायते, एषः प्राणः कुतः जायते, अस्मिन् शरीरे कथम आयाति आत्मानं. हा प्राण अस्मिन् शरीरे कथम आयाति आत्मानं, आत्मा या शरीरामध्ये कसा काय येतो, तो प्रवेश करतो का आत्मा या शरीरामध्ये, प्रश्न विचारलाय. कथम अध्यात्म, या अध्यात्मामध्ये शरीरामध्ये तो कसा काय येतो. आणि आता तो म्हणतोय की भगवन आपण या प्राणाची स्तुती केलीत, मला सगळं कळलं, पण आता माझा प्रश्न काय येतो ऐका. आणि आता तो अश्वालयन जो आहे तर तो प्रश्न विचारतोय की हा प्राण कुणापासून जन्माला येतो, या जड शरीरामध्ये तो कसा काय संचार करतो. हे जड असणारं जे जड पांचभौतिक शरीर आहे ते जिवंत कसं काय होतं, आणि तो शरीरात इथे कसा राहतो, आणि शरीरातून बाहेर कसा पडतो, ते सगळं सांगा.
प्राण आहे एवढं सांगितलं, पण आता पुढे तो आत शिरतो कसा, तो इथे येतो कसा, इथून बाहेर पडतो कसा, हे सगळं मला तुम्ही समजावून सांगा असं सांगितलंय. आणि मग त्या ठिकाणी प्रश्न विचारले, प्राण कोठून येई, शिरे कोणते निमित्ते देही, या देहामध्ये तो कोणत्या निमित्ताने आतमध्ये शिरतो, तो पंचधा कैसे राही, या पंचधा शरीरामध्ये तो प्राण कसा काय राहतो, शरीरा माझी, तो येतो कुठून जातो कुठून काहीच माहिती नाही. बघा, व्यवहारामधली सगळी ज्ञानं मिळवणारे आम्ही रोज पेपर वाचतो, रोज ग्रंथ वाचतो, अनेक प्रकारचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण बहिरंगाचं ज्ञान मिळवणारे आपण स्वतःविषयी मात्र अनभिज्ञ असतो. मी कोण आहे, कसा आहे, कशासाठी आलो, इथे कसा आलो, मुळामध्ये मी या देहामध्ये का आलो, हा प्रश्नच आपल्याला कधी पडत नाही. आणि इथे मूलगामी प्रश्न विचारलेला आहे की तू इथे कसा काय आलेला आहेस, म्हणजे हा प्राण कसा काय त्या शरीरामध्ये कसा काय आला, कोणत्या निमित्ताने तो आलेला आहे, हा मूलगामी प्रश्न विचारला आहे. भगवान पिप्पलाद जे आहेत आनंदित झालेत. ते असं म्हणतायत, अरे तू चांगलं वर्षभर इथे राहिलेलं आहेस, वेदांचं चिंतन केलेलं दिसतंय, तू वेदांचा जाणकार आहेस आणि अत्यंत श्रद्धाळू आहेस असं मला दिसतंय, आणि म्हणून आता तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी देतो बरं. आणि आता भगवान पिप्पलादांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली. ते असं म्हणतात, आत्मना एषः प्राणः जायते, हा प्राण कुठून निर्माण होतो, आत्म्यापासूनच निर्माण होतो. आत्मा म्हणजे परब्रह्म नावाचं जे तत्व आहे, आपण काल बघितलं की ब्रह्म आहेच ते नित्य असं असणारं, सदरूप चिद्रूप आनंदरूप असणारं, निर्गुण निराकार, स्वगत स्वजत स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असं असणारं हे जे तत्व आहे नित्य आहे. आणि हा आत्मा जो आहे, ज्याला त्या ब्रह्मतत्व आहे, ते जेव्हा शरीरामध्ये शांत होतं तेव्हा त्यालाच आत्मा म्हणतात. आता हा प्राण कोणामुळे निर्माण झाला, आत्मनः एषः प्राण जायते. मग आत्मा म्हणजे काय, आत्मा शब्दाची उत्पत्ती केली बरं का. आपण बरेच वेळेला आत्मा आणि ब्रह्म शब्द वापरतो, पण या शब्दाचे इतकी सुंदर व्याख्या आहे, ती व्याख्या बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्या शब्दाचं सामर्थ्य काय. आत्मा म्हणजे अतती इति आत्मा, जो नित्य आहे असं ज्याचं स्वरूप आहे त्याला आत्मा म्हणतात, म्हणून अतती इति आत्मा. ब्रह्मशब्दाची उत्पत्ती सांगितले, बृहती बृहती बृह्याती इति ब्रह्म. बृहद म्हणजे जे अत्यंत व्यापक आहे, बृहती जे अत्यंत व्यापक होत जातं, आणि बृह्याती बृहती बृह्याती जे स्वतः व्यापक आहेच, पण त्याच्या संपर्कामध्ये जे जे येतं त्या प्रत्येकाला ते व्यापकच करून टाकतं आणि स्वतःचं स्वरूपच देऊन टाकतं. आणि म्हणून स्वतः व्यापक असणारं, त्याच्या संपर्कामध्ये जे जे येतं त्यालाही व्यापक करणारं असं जे तत्व आहे त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. आणि मग असा हा जो आत्मा जो आहे, जो प्रत्येकामध्ये भरून राहिला असं सांगितलं. आणि याच आत्म्यापासून कशाची निर्मिती आहे, तर याच आत्म्यापासून प्राण निर्माण झाला आहे असं सांगितलं. आणि मग एक सिद्धांत सांगितलाय बरं का, तो इतका सुंदर सांगितलाय की जसं प्रकाश आला की जिथे प्रकाश आहे, रात्रीच्या वेळेला आपल्याला अनुभव येतो, दिवसाच्या वेळेला पटकन लक्षात येत नाही, पण रात्री एखाद्या दिव्याच्या खालून आपण चाललो की लक्षात येतं की काय आहे, तर अरे आपण जिथून चाललेलो आहे तिथे डोक्यावरती दिवा असेल तर त्या दिव्याच्या अनुरोगाने आपली सावली पुढे मागे जाते. तसं प्रकाश आला की छाया जशी अगदी आपोआप येते, अगदी तसंच हे दृश्य विश्व ज्यांनी साकारता धारण केली, म्हणजे हे माया धारण केली, याचा अर्थ जे साकार झालं तिथे माया झाली, आणि माया झाल्याबरोबर त्यामध्ये त्या आत्म्याचं प्रतिबिंब पडलं. आणि जिथे आत्म्याचं प्रतिबिंब पडलं, जिथे चैतन्य, आत्मा चैतन्याने परिपूर्ण आहे, आणि प्रतिबिंब जिथे पडलं तिथे काय आहे, अंतःकरण आहे, बुद्धितत्व आहे, आणि त्यामध्ये प्रतिबिंबरूप प्राण निर्माण होतो. आणि अशा तऱ्हेने आत्मा जो आहे तो काय आहे, तर त्यातून काय आहे, तर मूळ काय आहे, तो आहे. आणि मग त्यानंतर जो आहे तो हा देह मिळतो. मग तो शरीरामध्ये कसा येतो त्याने विचारलंय, हा प्राण शरीरामध्ये कसा येतो, जन्म कसा येतो आपल्याला. संत सोप्या भाषेत सांगतात बघा, आपल्याला जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, मननाने केलेल्या संकल्पामुळे तो शरीरामध्ये येतो. आपण काही मनन करतो, आपल्याला हे हवंय ते हवंय, ही वासना जी आहे, काय प्रवास आहे आपल्याला कधी कळत नाही बरं का. आपल्याला इच्छा एखादी गोष्टी असते, इच्छा असणं चुकीचं नाही आहे, एखादी गोष्ट मला हवी आहे ही असावी असं आपल्याला वाटतं ना, ते सहजच पूर्ण आहे, ते तसं असलं पाहिजे.
पण ते स्फुरण तितकं राहत नाही. त्या इच्छेचं वासनेमध्ये कधी रूपांतर होतं आपल्याला कळतच नाही. ती इच्छा ज्या वेळेला अत्यंतिक प्रबळ होते आणि प्रबळ झाल्यानंतर ती अंतःकरणामध्ये वास करून राहते. आणि जेव्हा ती अंतःकरणामध्ये वास करून राहते म्हणजे वासना अत्यंत सूक्ष्म आहे. या उपाधीमध्ये सूक्ष्म तत्व बुद्धितत्व आहे, म्हणून वासनेने नेमकी बुद्धीची जागा धरलेली आहे आणि त्या बुद्धीवरती ती वासना धरून राहते. वासना ज्याचं ती जाता जात नाही, ती राहतेच, त्याला वासना म्हणतात. आणि ही वासना जन्म घ्यायला लावते. आमच्या मंदाताई सुंदर दृष्टांत देतात. मंदाताई म्हणतात, वासनेचं काय स्वरूप असेल लक्षात घ्या. अहो, घरामध्ये आणून काय करा म्हणे, मोगऱ्याची फुलं आणलीत आणि एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवलीत, तर घरच्या लोकांना अनुभव येतो, घरातल्या बाईचा अनुभव येतो की 3 ते 4 दिवस त्या साध्या मोगऱ्याच्या फुलांचा वाससुद्धा त्या डब्याचा जात नाही. लौकिकातल्या फुलाचा वास जिथे जात नाही, कारण ती त्या डब्यामध्ये भरलेली असतात. तसे विषय जेव्हा आतमध्ये रुजलेले आहेत, ये न के न प्रकारांनी मला विषय पाहिजे, तेव्हा ही वासना जी आहे ती वासनाच काय करते, तर ती शरीरामध्ये ती येते आणि त्या मननाच्या साह्याने मनातील जे हवे नकोपण आहे त्या वासनेपूर्तीसाठी आता इंद्रिय पाहिजेत असं वाटतं आणि मग त्या वासनेनुसार शरीर मिळतं. वासनेनुसार शरीर आहे आणि म्हणून ती वासना, तो देह, जड देह जो पाहिजे तो ती स्वीकारते. आपण बरेच वेळेला ऐकतो बघा, अंते सा मती सा गती किंवा सा वृत्ती सा आकृती. अंतक्षणी जी वृत्ती असेल, सा वृत्ती सा आकृती, जी वृत्ती असेल त्यानुसार आकृती, म्हणजे त्यानुसार आपल्याला पुढचा देह मिळतो. खूप छान. का ह्या सगळ्या गोष्टी समजवून घ्यायच्या बरं का. आता हा सगळा विचार कशासाठी, हे उपनिषद कशासाठी ऐकायचं. आता हे सगळं ऐकायची काही गरज आहे का. आपण म्हणू आम्हाला याची काही गरज नाही, हे नाही ऐकलं तर आमचं काही जीवन अडलं आहे का. पण तसं नाही. ह्याचा काय उपयोग होतो सांगतो. आपल्या लक्षात येईल की ही वासना आपल्याला, जर वासनेपासून जर आपल्याला सुटायचं असेल तर एक सुंदर दृष्टांत मंदाताईंनी खूप सुंदर सांगितला होता. त्या म्हणाल्या, घरातली बाई असते म्हणे, ती कधीतरी विचार करते की वर्षानुवर्ष मी रांधतीये स्वयंपाकघरामध्ये, वर्षानुवर्ष मी रांधते आणि घरातली लोक आयती बसून खातात, सगळे घरातले ऐसे बसून खात आहेत आणि मी एकटी आपली रांधते, दिवसभर मी राबत असते म्हणे. आणि त्याचा परिणाम काय आहे की सगळे खात असतात, सगळ्यांना आनंद होतो, पण मला पण कधीतरी असं वाटतं की मी आयतं बसून खाल्लं पाहिजे. त्या म्हणतात, एखाद्या घरातल्या गृहिणीच्या अंतःकरणामध्ये जर अशी एखादा संकल्प झाला की मला आयतं बसून खायचं आहे, तर लक्षात ठेवावं की मी आपल्या पुढच्या जन्माची सोय करून ठेवलेली आहे आणि आता आयतं खायचं आहे. हा संकल्प तो अंतःकरणावरती इतका दृढ होतो, परिणामी हा जीव पुढच्या जन्मी कोणत्या जन्मामध्ये जातो, भिंतीवरची पाल. आ केलं की तोंडामध्ये भक्ष्य आलं, काही करायला नको. याचा अर्थ आपली एक वासना आपल्याला किती अधःपतनाकडे घेऊन जाते, अधोगतीला घेऊन जाते, आपण विचार नाही करू शकत. उपनिषद आपल्याला ह्याच्यासाठी सांगतायत की हे सगळं कशासाठी समजावायचं, या वासनेपासून मला दूर कशासाठी जायचं आहे, मला काय हे सगळं समजून घ्यायचं आहे. ह्या वासनेमुळे मला जन्म मिळालेला आहे, आता मला वासना रहित व्हायचं आहे. आणि जेव्हा मी वासना रहित होईन तेव्हा कळत न कळत माझ्या जन्माचा जो काही फेरा आहे तो हळूहळू काय होणार आहे, तर तो हळूच थांबून जाणार आहे. आणि मग यासाठी हे सगळं समजून घ्यायचं आहे. आणि मग आता भगवान पिप्पलाद म्हणतायत की ह्या प्राणाचं कार्य कसं चालतं ते समजून घे. हा प्राण कसा आहे, सम्राट आहे. सम्राट काय करतो, तर अनेक त्याच्या हाताखाली काही काम करणारे अधिकारी असतात, त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करतो. आणि मग अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यानंतर हे क्षेत्र तुझं आहे, ही जमीन तुझी आहे. थोडक्यामध्ये आपण बघूया, आपल्याला अगदी डिटेलमध्ये बघायला तेवढा वेळच नाही, कारण पूर्ण उपनिषद जर बघायचं असेल तर अजून आपला 3राच प्रश्न पाहिला, आपल्याला उद्या अजून पुढचे 3 प्रश्नही बघायचे. त्यांनी म्हटले की हे थोडक्यात हे सगळे प्राण आपले अंतरंगामध्ये काय प्रकाराने कार्य करतात. व्यान जो आहे तो संपूर्ण शरीरामध्ये व्यापून राहिलेला आहे आणि सगळ्या सांध्यांची हालचाल जी आहे ती व्यानाच्या अधिष्ठानावरती होते. समान जो आहे तो नाभिस्थानी आहे, तोच वैश्वानर आहे. हा जो समान आहे तो वैश्वानरा ठिकाणी आहे आणि तो अन्न पचवतो. आणि मग त्यानंतरचं जे उदान आहे तो कंठाच्या ठिकाणी आहे. ह्या उदानाचं कार्य काय आहे, तर स्वप्न पडणं जे आहे
हा संपूर्ण गंधर्वसृष्टी जी आहे तो आपला उद्याचा विषय आहे, बघूया आपण. नंतर प्राण जो आहे तो हृदयस्थ आहे. रोज चालणारे आपले श्वास 21,600 आणि त्यातून ऊर्जा पुरवणं हे कार्य प्राणाचं आहे. आणि त्यानंतर अपान जो आहे तो मलविसर्जन किंवा गुदस्थानी आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं अपानाचं कार्य कोणतं असेल तर त्याच्यामध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. ह्या अपानाने कोणाला धरलेलं आहे तर प्राणाला धरलेलं आहे. ज्या क्षणी अपान प्राणाला सोडतो, प्राण अत्यंत हलका आहे, इतका हलका आहे म्हणे की ज्या क्षणी अपान प्राणाला सोडतो त्यावेळेला प्राण वरती जातो. आणि ज्यावेळेला प्राण वरती जातो त्यावेळेला काय आहे तर आपल्या देहाला मृत्यू आहे. आणि असेही जे कार्य वाटून दिलेलं आहे ते सगळं वाटून दिलं. आणि मग उपप्राण आहेत. त्या उपप्राणामध्ये नाग जो आहे तो धेकर जी आपल्याला येते ती आहे. कूर्म जी आहे ती पापण्यांची हालचाल आहे. कृक्कल जी आहे ती शिंक आहे. देवदत्त जांभई आहे. आणि धनंजय म्हणजे शरीर पुष्ट करणं. देह जेव्हा आपला पडतो तेव्हा शरीर फुगतं. हे फुगण्याचं जे कार्य आहे ते कोणाचं आहे तर देवदत्ताचं आहे. आणि अशा तऱ्हेने या सम्राटाने या पाचही प्राण्यांना आपली कामं जी आहेत ती वाटून दिलेली आहेत. जो तो ज्याचं त्याचं काम उत्तम करतो. कुणीही कुणाच्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. तुम्हाला आम्हाला कामामध्ये लोकांच्या ढवळाढवळ करायची सवय आहे, पण हे कुणी ढवळाढवळ करत नाही. ते प्रत्येकजण आपापली कामं अतिशय उत्तम करतात असं सांगितलं. आणि मग त्यांनी म्हटले की आता पुढे हा व्यान कशाप्रमाणे, आता थोडं आणखीन थोडा सूक्ष्म विचार आपलं ते भगवान सांगतायत बरं का अश्वालयनाला, की कशा प्रकाराने काय चालतं. हा व्यान जो आहे तर हृदय मनस्वरूप असून कोट्यावधी नाड्यांच्या साह्याने व्यानाच्या सह संपूर्ण देहामध्ये पसरलेला आहे. आणि म्हणून आत्मचैतन्य जे आहे ते हृदयस्थ आहे. आता एक समजून घेऊ आपण ज्याला हृदय म्हणतो परमार्थामध्ये त्यालाच अंतःकरण म्हणतात. आणि हे हृदय जे आहे ते दोन फुफ्फुसांच्या मधलं विज्ञानाचं हृदय नाही, तर हे अंतःकरण संपूर्ण शरीराच्या उपाधीला व्यापून असणारं अंतःकरण आहे. आणि म्हणून आत्मचैतन्य हृदय असतं याचा अर्थ संपूर्ण शरीराला व्यापून असं असणारच ते आहे. आणि म्हणून वाहनावर आरूढ होऊन हा काय करतो तर इंद्रियांचे सगळे व्यापार, याचा अर्थ शरीराच्या हालचाली, सांध्यांच्या हालचाली हे सगळे कोणामुळे घडल्या जातात तर ते व्यानामुळे. मग व्यक्तीचा प्राण तसाच विश्वाचाही प्राण आहे. हा विश्वाचा प्राण आदित्य आहे, आपण काल पाहिलं. मग असा हा स्थूल प्राण जो आहे तो आकाशामध्ये जेव्हा संचार करतो तेव्हाच तो मातरिश्वा होतो. आणि आता हा विश्वाचा प्राण, आता हा मातरिश्वा, म्हणून आधी आकाशतत्वाचं वर्णन केलं, मग कोणाचं वर्णन केलंय तर ते वायुतत्वाचं वर्णन केलं. आणि मग आता हे दोन्ही मिळून आता वायुतत्व आणि अग्नितत्व, त्यानंतरचं अग्नी तेही काय आहे तर प्राणच आहे. हे दोघं मिळून काय कार्य करतात खूप सुंदर सांगितलंय. आणि आता भगवान म्हणतात पंच प्राणपिंडामध्ये कसे कार्य करतात अश्वालयांना जरा समजून घे. जठराग्नी आहे आणि या जठराग्नीमध्ये जेव्हा समान वायू येतो ना तेव्हा तिथे 7 ज्वाला उठतात. आपण आत्ता त्या 7 ज्वाला बघितल्या. आणि मग ह्या ज्वाला संपूर्ण काय आहे तर ह्या इंद्रियांना ऊर्जा पुरवतात. आणि या संपूर्ण नाड्या शरीरामध्ये जेव्हा पसरलेल्या आहेत त्यातून वायू संपूर्ण शरीरात संचार करतो. आणि ह्या नाड्यांमधली सगळ्यात महत्त्वाची नाडी जी आहे ती कोणती असेल तर ती सुषुम्ना नाडी. या सुषुम्ना नाडी जी आहे तिथेच उदान वायू आहे आणि ऊर्ध्व गतीला नेण्याचं कार्य हिचंच आहे. आणि म्हणून इडा आणि पिंगळा, एक सूर्य नाडी, एक चंद्र नाडी. आपल्याला खरंच माहिती नाही की आपण जर आपल्या श्वासावरती लक्ष ठेवलं तर लक्षात येतं की आपण प्रत्येक वेळेला कोणत्या तरी एकाच नाकपुडीने श्वास घेत असतो बरं का. कधी एका वेळेला आपण दोन्ही घेऊ शकत नाही. एकतर आपण उजव्या तरी घेत असतो आणि किंवा डावीकडे, याचा अर्थ आपण इडा आणि पिंगळा दोन्हीपैकी एकाने घेत असतो. पण सुषुम्ना नाडीने श्वास चालू आहे कधी कळतं ब्राह्ममुहूर्ताच्या वेळेला. फक्त सुषुम्ना नाडी जी आहे ती उघडी झालेली असते. आणि आजकाल तर आपण ब्राह्ममुहूर्ताच्या वेळेला झोपलेलेच असतो. मग सुषुम्ना नाडीचा मार्ग मोकळा आहे कसं कळणार. मग तो मोकळा आहे कळण्यासाठी शास्त्रांनी अतिशय सुंदर सांगितलंय की कधीतरी प्राणायाम करता करता संथ श्वासामध्ये लक्ष ठेवा. जर दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेतला जात असेल आणि सोडला जात असेल तर त्या क्षणी ओळखायला हरकत नाही की सुषुम्ना नाडी जी आहे ती उघडी आहे किंवा तिचा मार्ग मोकळा झालेला आहे. ह्या सुषुम्ना नाडीमध्ये उदान आहे आणि हा उदान जो आहे तो आपल्याला ऊर्ध्व गतीला घेऊन जाणार आहे. आणि हे असं सगळं कार्य जे आहे हे सगळं ह्या शरीरामध्ये अशा प्रकाराने चालतं. आणि ह्या प्रमुख नाड्यांपैकी मुख्य जी आहे ती सुषुम्ना आहे. आणि म्हणून योगी आणि ज्ञानी जे आहेत
त्यांचे प्राण ते कुठे आणतात तर या सुषुम्ना नाडीमध्ये येतात आणि ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण बाहेर पडतात. आता लक्षात येईल की शरीरामध्ये येण्याचा मार्गही कुठून आहे तर तो ब्रह्मरंध्रातूनच आहे आणि बाहेर जाण्याचाही मार्ग कुठून आहे तर तो ब्रह्मरंध्रातून आहे. पण जेव्हा आतमध्ये प्राण शिरतात तेव्हा तो गर्भ मातेच्या उदरामध्ये आहे. एका डॉक्टरला मला आठवते मी प्रश्न विचारला होता की गर्भ जेव्हा मातेच्या गर्भामध्ये तो बालक असतं तेव्हा त्याला श्वास कुठून मिळतो, सांगू नाही शकला. मी म्हटलं नाही, मला याचं उत्तर पाहिजे. दासबोधामध्ये याचं जेव्हा आम्ही छिन्नून अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही माझ्या भाषेमध्ये सांगतो म्हणे, मेम्ब्रेन म्हणतो म्हणे. अतिशय पातळ असा एक पापुद्रा असतो डोक्यावरती आणि त्याच्यातून तो श्वास आत जातो. मग लिंक लागली मला त्याच्यावरनं की आपल्याकडे पूर्वी आजी सांगायची बाळाची टाळू भरा. याचा अर्थ ब्रह्मरंध्र हीच ती जागा आहे जिथे सहस्त्रधार म्हणजे आपण म्हणतो की सहस्त्र जे शेवटचं जे चक्र आहे तिथूनच प्राण जो आहे तो या उपाधीमध्ये शिरतो आणि ज्ञानी आणि योगी जे आहेत त्यांचाच तिथून बाहेर पडतो, बाकीच्यांचा नाही. आणि मग आता हे जो संपूर्ण प्राणांचं कार्य सांगितलं आणि मग भगवान म्हणतात जरा हे शरीरामध्ये आकाशतत्व कुठच्या ठिकाणी आहे हे समजून घे. आणि म्हणून 5 ठिकाणी आकाशतत्व विशेषत्वाने आहे सांगितलेले. एक म्हणजे कट्याकाश, दुसरं म्हणजे उदराकाश, तिसरं म्हणजे हृदयाकाश, चौथं म्हणजे कंठाकाश आणि 5वं म्हणजे शिराकाश. आकाश जिथे तिथे पोकळी आहे आणि अशा तऱ्हेने हे संपूर्ण जी पंचमहाभूत आहेत ना ही सगळी काय आहेत तर याच पिंडामध्ये आहेत. आणि म्हणून पिंड आणि ब्रह्मांडाचं जे ते ऐक्य आहे, सूर्य आणि अग्नीचं तेज म्हणजे काय आहे तर ती उष्णता आहे. आता हे सगळे बाहेरून आपलं उष्णतेने नियंत्रण करत असतात आणि म्हणून शरीर जोपर्यंत गरम आहे, कोमट आहे, तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत आहोत. आणि पहिल्यांदा जेव्हा काय होतं अग्नितत्व यातून निघून जातं, प्राण निघून गेला, अग्नितत्व निघून गेलं की शरीर काय पडतं, गार पडतं. आणि शरीर गार पडलं की डॉक्टर म्हणतात आता काय करायचं यानं न्या. मग ही जी उष्णता पोचवण्याचं कार्य कोणतं आहे तर ते वायुतत्व आणि तेजतत्वाकडून केलं जातं असं सांगितलंय. आणि आता हे सगळं प्राणांचं जे कार्य आहे तो प्राण म्हणजेच काय आहे तर हे सगळं मी सांगितलं. पण ह्याच्या पुढे काय आहे भगवान सांगतायत, अरे अश्वाला आहे ना लक्षात घे, हे सगळं जे सांगितलं पण ह्यांची शक्ती कोणाची आहे तर ती आत्म्याची शक्ती. आणि म्हणून आत्माच सगळ्यांना काय आहे, या सगळ्यांना आधार आहे. आणि असा हा प्राण म्हणजे मी, या महाप्राणाचा अंश असणारा परमात्मा, तोच आत्मा, तेच ते ब्रह्म, हे जो जाणतो ना तोच विदेही होतो. आणि म्हणून या दोन्हीचं ऐक्य जाणणं याचा अर्थ पिंड ब्रह्मांडाचं ऐक्य जाणून त्याच्या पाठीमागे असणाऱ्या अधिष्ठानाचं नित्य भान असणं. असा हा जो जाणणारा आहे तो त्यालाच ऐक्याचा अनुभव येईल. आणि असा जो आहे तोच पुरुष कोण आहे तर तो अमर होणारा आहे. आणि पुढे तिथे खूप ते मंत्रामध्ये असं म्हटलंय, असा जाणणारा जो पुरुष आहे तर तो अमर होईल. आणि तिथे एक असं अर्थाचा तो मंत्र आहे की त्याची संतती जी आहे ना ती कधी अल्पायुष्य होणार नाही. कुठेतरी ते त्याचं फल असेल, याचा अर्थ त्याचा जो प्रपंच आहे तो प्रपंच उत्तम होईल. असं या ठिकाणी आपल्याला कदाचित थोडं लालूच दाखवलेलं असेल की या निमित्ताने तरी तुम्ही अभ्यास करा असं म्हणून असेल, कदाचित अर्थवाद असणं शक्य आहे. पण या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हे जो जाणणारा आहे आणि म्हणून हे सर्व जाणणारा जो आहे तोच अमर होणार आहे. आणि असा जो कोणी आहे, सगळ्यात शेवटी आपण हा जो तिसरा प्रश्न आहे त्याचं सार पुन्हा सांगितलेले बरं का. तो इहीची एवढा खूप सुंदर विचार आहे. तो इहीची एवढा, तो जीव जडाचा वेढा, माझी ऐक्यतेचा मेढा रोवणे राही. आता हा जो आहे हा जीव आकाश तत्व काय म्हणजे जाणतो, हा वायुतत्व म्हणजे काय जाणतो, हा अग्नितत्व म्हणजे काय जाणतो, पिंडामध्ये पण आहे आणि ब्रह्मांडामध्ये आहे, या दोन्हीचं ऐक्य जाणतो. आणि ऐक्य जाणल्यानंतर विचाराने तो तितकाच व्यापक आणि विशाल होतो. म्हणून इहाची एवढा, या जगामध्ये ही पंचमहाभूत अत्यंत व्यापक आहेत. आणि म्हणून तो वृत्तींनीही व्यापक, इहीची एवढा, जगामध्ये हा जीव जगा एवढा व्यापक होऊन राहतो. जड पसाऱ्यामध्ये अखंड ऐक्याचा अनुभव घेतो. आणि म्हणून पिंड ब्रह्मांडाचं कौतुक तो बघतो. आणि असं पिंड ब्रह्मांडाचं कौतुक करून तो जीवन जगत राहतो, काही अपेक्षाने निरिच्छ असं जीवन जगतो. आणि या ठिकाणी स्वरूपाची जाण त्याला आहे. आणि असं जीवन जे आहे ते जीवनमुक्तीचं जीवन आहे.
आणि म्हणून हे सगळं कशासाठी? ध्यानाला बसल्यानंतर काय ध्यान करायचं? तर ही सगळी आपली जी आतली असणारी पंचमहाभूतं आहेत, जी छोटी छोटी आहेत, शांत आहेत, ती व्यापकामध्ये विलीन करायची. आणि असं विलीन करता करता एक दिवस सहज कळून जातं की ही सगळी त्याला देऊन टाकल्यानंतर देणारा शिल्लकच आहे. आणि जो देणारा आहे, आता त्याला कोणती शरीराची उपाधी नाही, देहाची उपाधी नाही, परंतु तरीसुद्धा त्याचं अस्तित्व अहम अस्मी ते आहे. आणि ते जे आहे ते मी आहे. आणि तेच तत्व, ते आत्मस्वरूप मी आहे, तो आत्मप्रकाश मी आहे, हा जाणण्यासाठी हे साही शिष्य तिथे आलेत. आणि म्हणून ह्याच प्राणाच्या कार्याच्या साह्याने भगवान पिप्पलादानी या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की हा प्राण जो आहे तो वासनेमुळे शरीरामध्ये येतो आणि मग या शरीरामध्ये राहिल्यानंतर त्याचं कसं कार्य करतो हे सगळं सांगितलं. आणि मग आता पुढचे जे प्रश्न आहेत तर त्याचा विचार आपण उद्या तिन्हीचा करूया, कारण आज 3 प्रश्न झालेत. तर 4, 5 आणि 6 3 प्रश्नांचा उद्या आपल्याला फडशा पाडायचा आहे. पण आत्ता 5-10 झालेले माझ्यासमोर दिसत आहेत. आणि म्हणून आत्तापर्यंतची सगळी केलेली सेवा भगवान नारायणाच्या चरणी समर्पित करते. इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.